असं म्हटलं की तो कार्यक्रम अजित जगतापच्या आणि त्यांच्या सिनेमातून केलेला आहे आणि कुठेतरी उमेदवाराला भाजप पुरस्कृत हा कार्यक्रम आहे आणि कुठेतरी उमेदवाराला गलगोट लागण्यास तेव्हा असं काहीतरी प्लॅनिंग असावं असं त्यांनी म्हटलेलं आहे. खरं पाहिलं तर सजग नागरिक संघ हा मंगळ्यातील एक विकासाचं व्हिजन घेऊन पुढे जाणारा संघ स्थापन झालेला आहे. आपण पाहिला असेल की गेल्या 3-4 वर्षापासून मंगळा शहर व तालुक्यामध्ये सर्व क्षेत्रासाठी सजग नागरिक संघ काम करते. आपण पाहिला असेल की सजग नागरिक संघामध्ये काही मोठे मोठे अधिकारी आहेत, काही व्यापारी आहेत, काही राजकीय पदाधिकारी आहेत, काही तरुण आहेत, काही डॉक्टर आहेत, काही वकील आहेत, काही इंजिनियर आहेत, जेणेकरून या शहर व तालुक्याचं प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी एक सजग नागरिक संघ स्थापन केलाय आणि त्या माध्यमातून शिक्षण असेल, आरोग्य असेल किंवा शेतीविषयक काय प्रश्न असतील, क्रीडाविषयक काय प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी सजग नागरिक संघ पाठपुरावा करत असतो. आणि या निवडणुकीच्या निमित्तानं सजग नागरिक संघाने एक त्यांची भूमिका त्या ठिकाणी मांडण्यासाठी आणि आपल्या मंगळा शहराचं विजन कसं असावं म्हणून त्यांनी दोन्ही पार्टीच्या उमेदवारांना त्या ठिकाणी निमंत्रित करून दोन्ही जे आता सध्या नगराधीश पदाचे उमेदवार आहेत त्यांचं या शहराविषयीचं जे काही व्हिजन आहे त्यांनी जनतेसमोर मांडावं आणि त्यानंतर काही वक्ते सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी बोलवले होते आणि त्या वक्त्यांनी मतदारांनी मतदान कसं करावं यासाठी त्या ठिकाणी प्रबोधन होऊन मार्गदर्शन ते वक्ते करणार होते. त्यासाठी हा कार्यक्रम होता. एकंदरीत लोकांनी विचार करून मतदान करायला हवं यासाठी त्यांनी एक चांगला उपक्रम हाती घेतलेला होता. आता आरोप करण्यात आलाय की हा कार्यक्रम भाजप पुरस्कृत आहे आणि सजग संघाच्या खांद्यावर बंदूक ठेवून अजित जगतापांच्या पायाखालची वायू सरकल्यामुळे अजित जगतापांनी आता हे सगळं उद्योग केला. खरं तर तो आरोप हास्यास्पद आहे. निवडणुका म्हणल्यावर आम्हाला आमची भूमिका आम्ही प्रचाराच्या माध्यमातून सध्या मांडतोय. स्टेजवरती आमच्या प्रचार सभा होत आहेत किंवा कॉर्नर सभा होत आहे. आमची भूमिका मांडायला आम्हाला आमचं व्यासपीठ उपलब्ध आहे. परंतु जर सजग नागरिक संघासारख्या जर संघाने चांगला विचार करून दोन्ही उमेदवारांना त्यांचं जर व्हिजन असेल ते जर मांडण्यासाठी जर तुम्हाला एक चांगलं व्यासपीठ करून दिलं असेल तर त्यात माझा काय हात आहे की हा कार्यक्रम मी घडवून आणायचा. मला जर काय माझे व्हिजन मांडायला सध्या आमच्या प्रचार सभा आहेत, त्यानंतर आमच्या तुमच्या माध्यमातून मी असेल, आमदार साहेब असतील किंवा उमेदवार माझ्या पत्नी सुप्रिया जगताप असेल, आम्ही आमचं जे काही विचार आहेत आमचं व्हिजन आहे तुमच्या समोर मांडतोय. परंतु सजग नागरिक संघाने सुद्धा सगळ्या पदाधिकाऱ्यांनी त्यांनी ठरवलं. मला सुद्धा अचानक परवा दिवशी त्यांनी डायरेक्ट निमंत्रण दिलं की असा कार्यक्रम आम्ही आयोजित केलाय, तुम्ही उमेदवार त्या ठिकाणी या आणि एक उमेदवार आमचे उमेदवार त्यांचे उमेदवार आणि त्यांचा एक प्रतिनिधी तुमचा एक प्रतिनिधी अशी चौघांनी तुमची भूमिका मांडा आणि त्यानंतर त्यांनी आणलेल्या वक्त्याचा भूमिका मांडतील. परंतु ह्यामध्ये कुठं बाबा की माझा त्यातून काय फायदा होणार होता म्हणून सजगला मी कार्यक्रम घ्यायला लावला असं कुठेच काय नव्हतं. कारण तुमची भूमिका तुम्ही मांडायची होती, आमची भूमिका आम्ही मांडणार होतो. परंतु तुमच्या समोर किंवा तुम्हाला जनतेसमोर मांडण्यासाठी तुमच्यात व्हिजनच नाही. या शहरासाठी तुम्ही काय करणार आहे किंवा तुम्ही कोणाच्या मार्फत या शहराला विकासासाठी निधी आणू शकताय. कारण आमच्या सोबत आमदार साहेब आहेत, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आहेत, पालकमंत्री आहेत, एकनाथजी शिंदे साहेब आहेत. या सर्वांच्या माध्यमातून आम्ही या शहराला पुढे नेण्यासाठी या शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आमच्या समोर व्हिजन आहे. आम्ही आज सांगू शकतोय या शहराची हद्द लहान आहे, त्या हद्द वाढ करण्यासाठी आज राज्य शासनाकडे आम्ही पाठपुरावा करण्यासाठी आमदार साहेब या ठिकाणी सक्षम आहेत, पालकमंत्री सक्षम आहेत. या शहरातील आमच्या सगळ्यात मोठा प्रश्न आज पाहतोय आपण गटारीचा आहे. शहराचा आकार बशीसारखा आहे. सगळ्या बाजूनं पाणी गावामध्ये येऊन थांबतोय. यासाठी अंडरग्राऊंड ड्रेनेज सारखा महत्वाचा प्रकल्प आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात केंद्र सरकार आणि राज्य शासनाने निधी हवाय. त्यासाठी आमच्याकडे आज एवढे मोठे पदाधिकारी आहेत,
त्यानंतर आपण पाहतोय मोठं एक सांस्कृतिक भवन होतंय, त्यासाठी उर्वरित लागणारा निधी असेल, किंवा आज मंगळवार आपण कोरोनात पाहिला असेल, बेड उपलब्ध होत नव्हते. आम्ही आमची मंगल कार्यालय वैयक्तिक असतील किंवा सार्वजनिक जागा त्या ठिकाणी खॉट टाकून बेड आम्ही उपलब्ध करून दिले. त्याचा विचार करून आमदार साहेबांच्या माध्यमातून आज सजग नागरिक संघाने प्रयत्न केला होता. दवाखाने होण्यासाठी आमदार साहेबांकडे पाठपुरावा केला होता. त्या माध्यमातून आज शहरामध्ये 100 कॉटचा मोठं हॉस्पिटल आज तयार होते. त्याचं टेंडर सुद्धा झाले. लवकरात लवकर काम होऊन येत्या वर्ष 2 वर्षात 100 कॉटचा दवाखाना सुद्धा आज या ठिकाणी होतोय. अशा पद्धतीचे आज मंगळवार शहरातील शाळेसाठी सुद्धा ज्यावेळी सजग नागरिक संघ दिल्लीला केजरीवाल सरकारने शाळा ज्या बांधलेत त्या पाहून त्या ठिकाणी त्यामध्ये मी सुद्धा सहभागी होतो. मला पहिल्यापासून सामाजिक कार्यामध्ये आवड आहे. सजग नागरिक संघ असेल, वारी परिवार असेल, ज्येष्ठ नागरिक संघ असेल, प्रत्येक जो काही संघ असेल किंवा सामाजिक संस्था आहेत त्यामध्ये हिरिरीने जाऊन आम्ही काम करतोय. त्या माध्यमातून आम्ही दिल्ली दौरा सुद्धा केला होता. तिथल्या शाळा पाहिल्या, आमदार साहेबाला भेटलो. आज मंगळा शहरातल्या जेवढ्या सगळ्या शाळा आहेत त्यासाठी 14 कोटी रुपयाच्या इमारती बांधण्याचं काम आज सुरू आहे. त्यानंतर शाळेला जे खाजगी शाळा आज चालू आहे स्पर्धा, त्या पद्धतीने बेंच सुद्धा आमदार साहेबांनी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेत. मुलांचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून आरोग्य हे आपले फिल्टर आहेत, वॉटर फिल्टर सुद्धा